नमस्कार मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जॉन डियर कंपनीचा 3036 EN आहे। EN सिरीजचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो। हा याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत मित्रांनो। दोन मॉडेल म्हणजे कसं, याच्यामध्ये मित्रांनो वायडर टायर आहे बरं का। तुम्ही याची साईज बघून घ्या एकदा। 270 R16 या साईजचा पुढचा टायर होतो या ट्रॅक्टरमध्ये। हे वायडर टायर आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल येतात। याची जी साईज आहे मित्रांनो ती 6-14 या साईजचा टायर फ्रंटला येतो या मॉडेलमध्ये आणि हे वायडर टायर म्हणून येतो। या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही लुक बघू शकता, अशा प्रकारे लुक आहे याच्यामध्ये। आणि जे हेडलाइट्स आहेत मित्रांनो ते हॅलोजन आहे बरं का। याच्यामध्ये फ्रंटला जाळी दिलेली जे की एअर सर्क्युलेशनचं काम करते। जाळीवरच लोगो दिलेला आहे मित्रांनो जॉन डियर कंपनीचा। त्याच्या खाली नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। आणि समोरून वेट लावण्यासाठी पुढून पण जागा देण्यात आलेली वेटसाठी, एक्स्ट्रा वेटसाठी। याचा ॲक्सल जर बघितला मित्रांनो तर हा पडलिंग स्पेशल ॲक्सल आहे बरं का। हेवी ॲक्सल आहे हा। तुम्हाला टायर साईज सांगितलेली मी 270 R16। याच्यामध्ये जी पॉवर स्टीअरिंग आहे ना ती सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग दिलेली आहे। या ट्रॅक्टरची डिझाईन आहे मित्रांनो, स्टिकर डिझाईन ती अशा प्रकारे केलेली आहे। आणि हे स्टिकर पाहू शकता तुम्ही। 25 वर्ष पूर्ण झालेले आहे मित्रांनो भारतामध्ये। पुण्यामध्ये याचा मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट आहे मित्रांनो जॉन डियर कंपनीचा। या साईडनं पण अशी स्टिकरिंग आहे मित्रांनो। दोन्ही पण सेमच मॉडेल आहेत बरं मित्रांनो। फक्त फरक काय याच्यामध्ये टायर साईजमध्ये ना फरक येतो, तुम्ही पाहू शकता समोरून। अलीकडला जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो वायडर टायरमध्ये येतो आणि हा जो आहे तो नॉर्मलमध्ये येणारा ट्रॅक्टर आहे, म्हणजे नॉर्मलमध्ये येतो। 6-14चं पुढचं टायर आहे त्याच्यामध्ये आणि हे जे आहे ते वायडरमध्ये। हे ट्रॅक्टरमध्ये सिंगल पीस बोनट दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे बघा। आणि त्याला होल्ड करण्यासाठी एक स्टड दिलेला आहे, हायड्रोलिक स्टड। आणि इंजिनचा सेटअप पाहून घ्या तुम्ही, अशा प्रकारे इंजिनचा सेटअप या ट्रॅक्टरमध्ये येतो। फ्रंटला एक साइड कंपनीची बॅटरी दिलेली मित्रांनो, जे की वजनाचं पण काम करते। एअर फिल्टर जर बघितलं ना तर याच्यामध्ये ड्राय टाईप एअर फिल्टर येतं विथ चॉक सेन्सर। रेडिएटरला एक्स्ट्रा जाळी दिलेली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। प्रोटेक्शनसाठी एक्स्ट्रा जाळी देण्यात आलेली मित्रांनो याच्यामध्ये। आणि जो सायलेन्सरचा कटआउट आहे मित्रांनो तो खाली दिलेला आहे आणि याची मफलर जी आहे ते आतमध्ये आहे मित्रांनो। आता आपण थोडंसं ट्रॅक्टरच्या इंजिनबद्दल बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो यानमार कंपनीचं इंजिन आहे, जे की जपानी कंपनी आहे मित्रांनो। जपानी टेक्नॉलॉजीचं इंजिन या ट्रॅक्टरमध्ये येतं मित्रांनो। आता हा जो ट्रॅक्टर आहे ना तो 35 HPचा आहे बरं का। याच्यामध्ये 3 सिलेंडर आहेत। आता CC जर बघितलं मित्रांनो तर 1500 CC या ट्रॅक्टरचं इंजिन आहे। 1500 CCचा हा ट्रॅक्टर आहे आणि हा ट्रॅक्टर काम करतो 2800 RPMवर मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया। सिंगल फूट स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी, तुम्ही प्लॅटफॉर्म बघू शकता। याच्यामध्ये मोकळा स्पेस आहे बरं मित्रांनो। हा थोडासा बंप आहे पण जो स्पेस आहे मित्रांनो तो मोकळा आहे याच्यामध्ये, साईड शिफ्ट गिअर असल्यामुळं मित्रांनो। तुम्ही ट्रॅक्टरचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघू शकता, डॅशबोर्ड। याच्यामध्ये ना ॲनालॉग प्लस डिजिटल मीटर दिलेलं आहे, हॉवरसाठी डिजिटल मीटर आहे मित्रांनो। आणि स्टेअरिंग डिझाईन पाहून घ्या तुम्ही। स्टेअरिंगची अशी स्टेअरिंग डिझाईन याच्यामध्ये येते, कॉम्पॅक्ट स्टेअरिंग आहे मित्रांनो। ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी इथं स्विच दिलेलं आहे मित्रांनो, एक पार्किंग लाईटसाठी, त्याच्या खाली इंडिकेटरसाठी मित्रांनो। साईडला पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी एक बटन दिलेलं आहे, त्याच्या साईडला जे आहे हँडरेस आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो सिंगल क्लच होतो। क्लच जो आहे ना तो पुश टाईप पॅडल्समध्ये याचा। ब्रेक जर बघितलं ना तो OIB ब्रेक आहेत, ऑइल इमर्ज ब्रेक। साईडला ॲक्सिलेटर दिलेलं आहे याचं मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्सबद्दल बोलूया। यामध्ये ना कॉलर शिफ्ट गिअरबॉक्स येतो। जॉन डियरचा ऑफिशियली सिस्टीम आहे कॉलर शिफ्ट गिअरबॉक्सची, 8 फॉरवर्ड आणि 8 रिव्हर्ससाठी। याच्यामध्ये शटल शिफ्ट गिअर असल्यामुळे याच्यामध्ये 8 फॉरवर्ड आणि 8 रिव्हर्स गिअर दिलेले आहेत मित्रांनो। या ट्रॅक्टरमध्ये PTOसाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत, एक 540 स्टँडर्ड आणि एक 540 इकॉनॉमी। 2 ऑप्शन या ट्रॅक्टरमध्ये येतात मित्रांनो PTOसाठी। ट्रॅक्टरची PC आणि DC लिव्हर सेटिंग फेंडरवर दिलेली मित्रांनो, अशा प्रकारे याची सिस्टीम आहे, तुम्ही पाहू शकता। सीटची डिझाईन पाहून घ्या तुम्ही, अशा प्रकारे दिलेली आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही एक सिस्टीम पाहू शकता, हे बघा हा टूल बॉक्स दिलेला आहे इथं।
बघितली कशी स्टीम आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे याच्यामध्ये टूलबॉक्स ॲडजस्टमेंट केलेली आहे. आणि ट्रॅक्टर 4x4 असल्यामुळे ना याच्यामध्ये सेपरेट एक 4x4चा लिव्हर दिलेला आहे, 4x4 करण्यासाठी आणि 4x2 करण्यासाठी. इथं डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता. इथं डिफरेन्शियल लॉक पण दिलेला आहे मित्रांनो. ह्या ट्रॅक्टरमध्ये जो मागचा टायर आहे मित्रांनो तो 280 85 R20 या साईजचा दिलेला आहे. BKTचा टायर आहे मित्रांनो, BKT टायर कंपनीचा. मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया. या ट्रॅक्टरमध्ये ना जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती 910 किलोग्रामची दिलेली आहे. आणि PTO HP जर बघितला ना तर याच्यामध्ये 27.87 HP PTO या ट्रॅक्टरमध्ये होतो मित्रांनो. ॲक्सेल पाहू शकता तुम्ही, हेवी ॲक्सेल आहे बॅकचा. या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही टेल लाईटची डिझाईन पाहू शकता, अशा प्रकारे दिलेली आहे मित्रांनो. फेंडरवर अटॅच आहे. प्लाव लाईट आहे मित्रांनो, एक बॅक लाईट. सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे मित्रांनो. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे कंपनी फिटेड DC वॉल दिलेलं आहे, सिंगल DC वॉल आहे हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी. टॉप लिंकला होल्ड करण्यासाठी एक होल्डर बार दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथं जे आहे फेंडरला अटॅच बॅक साईडला एक नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली मित्रांनो. या ट्रॅक्टरमध्ये हँडब्रेक जर बघितला ना तर इथं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा हँडब्रेक आहे मित्रांनो. याच्या चावीची डिझाईन पाहून घ्या तुम्ही. याचा जर फ्यूल टँक बघितला ना मित्रांनो तर जॉन डिअरच्या प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये ना बॅक साईडला फ्यूल टँक असतो बरं का, तुम्हाला माहितीच आहे. पण याच्यामध्ये आपल्याला जो फ्यूल टँक आहे तो समोर दिलेला आहे, म्हणजे स्टेअरिंगच्या समोर जसं नॉर्मल प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये होतं तसा. आणि याची जर कॅपॅसिटी बघितली ना तर 32 लिटरचा हा फ्यूल टँक आहे मित्रांनो. मित्रांनो हा होता जॉन डिअरचा 3036 EN चा रिव्ह्यू. वायडर टायरमध्ये होता हा ट्रॅक्टर. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.